नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यानं शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय। त्यामुळे शहरातील नागरिकांची दर शनिवारी पाणी कपात सुरू आहे। दर शनिवारी पाणी न आल्यामुळे नाशिककरांना मोठ्या पाणी संकटाला सामोरं जावं लागत असल्याचा पाहायला मिळत आहे। मात्र एकीकडे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन नाशिक मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं, तर दुसरीकडे दीपाली नगरमध्ये पाईपलाईन वॉल लिकेज झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विशेष म्हणजे 2 एप्रिल पासून हे पाणी वाया जात आहे, याकडे पाणी सोडणारा वॉलमन देखील दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे। या परिसरातील सुज्ञान नागरिकांनी याबाबत व्हॉट्सअपद्वारे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23च्या नगरसेविका रुपाली निकुळे यांना वारंवार आपल्या तक्रारी सांगून देखील याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा पुरावाच नागरिकांनी 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दाखवला। पाठवलेलं खूप दिवसापासून हे वॉटर कनेक्शन मधून वॉटर फ्लो जास्त आहे मी सांगितलंय। हा हे पण इथे पण असे फोटो पाठवलेले होते जिथे ते लीक होत होतं। प्लस दीपाली नगर अजून पण 6 एप्रिलला मी हे केलं की अजून पण लिकेज आहे ते बोलले उद्या पाठवतो। मी म्हटलं ओके। प्लस हे दीपाली नगरचं गार्डन आहे तिथे पण हे बनवून ठेवलंय ऑलरेडी, हे आणून ठेवलंय। मी म्हटलं आता गरमीचा सीझन आहे, लोक येतात, मुलं खेळतात, तर हे इन्स्टॉल करून टाका ना। काय बोललाच हे पाठवलेला होता मेसेज की इथे लीक होतंय रोज पाणी खूप दिवसापासून। त्यांना लोकेशन पण पाठवलेलं, ॲड्रेस पण पाठवलेला, पण तरी झालं नव्हतं। मग मी त्यांना विचारलं सोमवारी की अजून पण लिकेज आहे, ते बोलले उद्या पाठवतो। मी म्हटलं ओके। नमस्कार, मी भक्ती भोसले, नाशिक दीपाली नगर येथे रहिवासी आहे। इथे साधारण 15 दिवसापासून हे पाणीचं लिकेज असंच होतं आहे आणि हे चांगलं पाणी आहे, ह्या पाण्याचा वास नाही येत आहे, हे पिण्यासारखं पाणी आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं। तसंच रस्त्याच्या अपोजिट साईडला पण तसंच खड्डा करून पाणी वाहत आहे, लिकेज होतं आहे। आणि हे मी 2 एप्रिल रोजी निकुळे सरांना, जे नगरसेवक आहेत इथले, त्यांना पण मेसेज केलेला होता। मी मंडेला 6 एप्रिलला फॉलोअप पण घेतलेला होता, ज्यावेळेस हे परत लीक होत होतं आणि ते बोललेले उद्या पाठवतो, पण ते अजूनपर्यंत काहीच सॉर्ट झालेलं नाही आहे। आणि आत्ता मला नमूद करावंसं वाटतं आहे, कारण की स्पेसिफिकली नाशिकमध्ये पाणी कपात झालेली आहे। सॅटर्डेला ऑलरेडी पाणी येत नाही आहे आपल्याकडे, आणि अजून पण ह्या महिन्यात पाऊस नाही झाला तर ऑगस्ट महिन्यापासून 2 दिवसाची फक्त 2 दिवस वीकमधून पाणी येणार आहे। तर मला असं वाटतं की खरंच ह्याच्याबद्दल ॲक्शन घ्यायला पाहिजे, कारण की आम्ही नॉर्मल माणूस, एक सिटिझन म्हणून जर एवढं दखल घेऊ शकतो तर त्यांनी नगरसेवक म्हणून आणि नॉर्मली पण नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ह्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे। 2 एप्रिलला मी व्हॉट्सअप मेसेजेस पाठवलेले, त्याच्यात मी त्यांना लोकेशन पण दिलेलं होतं, त्यांना सांगितलेलं होतं, फोटो पण पाठवलेला होता, व्हिडिओ पण पाठवला होता की हे पाणी लिकेज होतं आहे। तर ते बोललेले की मी उद्या पाठवतो। मग मी 6 एप्रिलला परत त्यांना फॉलोअप केलं की हे अजूनपर्यंत तसंच आहे, तर ते त्याच्यावर पण बोलले उद्या पाठवतो, ओके बोललेली मी। त्याच्यानंतर मला स्पेसिफिकली असं खूप पाणी नाही दिसलेलं म्हणून मग मी नंतर फॉलोअप नाही घेतला, पण हे 15 दिवसापासून असंच आहे। आणि आज जरा हे खूप जास्त हे होत आहे, पण रोज एवढ्या लेवलला तरी ते उडतच असतं पाणी, रोजच ते पाणी वाया जात आहे। आम्ही रोज याच रस्त्याने जातो, रोज ते पाणी वाया जातं। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये चालू असलेलं पाणी कपात मोहीम, धरणामध्ये बघायला गेलं तर आता 20% पाण्याचा साठा शिल्लक आहे। 20% पाण्याचा साठा शिल्लक असताना देखील इथं बघा पाणी ओव्हरफ्लो होत आहे दीपाली नगर या ठिकाणी। बघा इथे एक ठिकाणी, तिथं दुसऱ्या ठिकाणी, रस्त्याच्या दोन्ही साईडला पाण्याचं लिकेज होत आहे। तर प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे, कारण की नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे। पाणी कपात झालं, सगळ्या गोष्टी झालं,
तर दिवसेंदिवस पाण्याचं पावसाचं प्रमाण कमी होत आहे, तर प्रशासनाने याची नक्कीच दखल घ्यावी अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद. धक्कादायक बाब अशी की 2 एप्रिल म्हणजेच गेल्या 3 महिन्यांपासून हे पाणी या ठिकाणी अशाच प्रकारे वाया जात आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून मनपा नगरपालिका पाणी पुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय का? पाणी कपातीचं संकट केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच आहे का? गेल्या 3 महिन्यांपासून वॉल लिकेज का काढलं जात नाही? सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे लोकप्रतिनिधींचं का दुर्लक्ष करतात? असे एक ना अनेक प्रश्न नाशिककरांकडून विचारले जातात. त्यामुळे आता यानंतर तरी मनपा पाणी पुरवठा विभागाला जाग येऊन लाखो लिटर पाण्याची होणारी नासाडी थांबणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.